हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 4th लेसन फायनान्शियल प्लॅनिंग मधील प्रॅक्टिस सेट 4.1 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन 1 पहा. पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ GST इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST अँड SGST. आता GST म्हणजे काय आणि CGST SGST ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या मी तुम्हाला याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे बेसिक कन्सेप्ट ऑफ प्रॅक्टिस सेट 4.1 त्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही प्रथम काय करायचा आहे पाहायचा आहे. पाहता GST म्हणजेच काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तो किती आहे 12%. आपल्याला काय दिलेलं आहे, ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ GST इज 12%. आपल्याला रेट ऑफ GST दिलेला आहे आणि व्हॉट इज द रेट ऑफ CGST अँड SGST. CGST आणि SGSTचा रेट काढायचा आहे. आता CGST SGSTचा रेट काय असतो, इक्वल असतो. फॉर एक्झाम्पल जर GST 10% असेल तर CGST 5% असतो आणि SGST 5% असतो. आणि हे दोन्ही जे CGST आणि SGST आहेत हे काय GSTचे दोन कॉम्पोनंट्स आहेत आणि हे काय असतात GSTच्या हाफ असतात. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. गिवन काय आपल्याला, द रेट ऑफ GST इज 12%. लिहून घेऊ आपण. द रेट ऑफ GST इज 12%. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, रेट ऑफ CGST अँड SGST. मग आपण काय लिहू, रेट ऑफ CGST इज इक्वल्स टू रेट ऑफ SGST. कारण हे दोन्ही रेट काय असतात, इक्वल असतात. SGST इज इक्वल्स टू काय लिहू शकतो पहा आपण, रेट ऑफ GST अपॉन 2. हे काय असतात, GSTच्या हाफ असतात. इज इक्वल्स टू, आता रेट ऑफ GST किती आहे 12 अपॉन 2. भागालो आपण, 2 1 जार 2, 2 6 जार 12 म्हणजेच काय 6%. म्हणजेच रेट ऑफ CGST इज इक्वल्स टू रेट ऑफ SGST इज इक्वल्स टू काय 6%. आन्सर लिहू आपण, रेट ऑफ CGST is equals to rate of SGST is equals to 6%. हे काय असणार आहे, आपला आन्सर असणार आहे. काय आहे पहा क्वेश्चन. ऑन सर्टन आर्टिकल इफ द रेट ऑफ CGST इज 9%, देन व्हॉट इज द रेट ऑफ SGST अँड व्हॉट इज द रेट ऑफ GST. काय दिलेलं आहे पहा, आपल्याला काय दिलेलं आहे, सर्टन आर्टिकल्सवरती CGSTचा रेट दिलेला आहे, किती आहे 9%. आणि आपल्याला SGSTचा रेट फाइंड करायचा आहे आणि रेट ऑफ GST फाइंड करायचा आहे. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. फर्स्ट आपण गिवन काय आहे लिहून घेऊ. गिवन काय आपल्याला, द रेट ऑफ CGST इज 9%. द रेट ऑफ CGST इज 9%. हे काय आपल्याला गिवन आहे. रिझन लिहू आपण गिवन. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, रेट ऑफ SGST. आता आपल्याला माहिती आहे रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST काय असतो, इक्वल असतो. लिहून घेऊ आपण, बट वी नो दॅट रेट ऑफ CGST इज इक्वल्स टू रेट ऑफ SGST. आता मग रेट ऑफ CGST किती आहे 9% आहे, म्हणजेच रेट ऑफ SGST पण किती येईल 9%. मग काय लिहू आपण, देअरफॉर रेट ऑफ SGST इज इक्वल्स टू 9%. हे काय मिळालं आपल्याला, फर्स्ट आन्सर मिळालं. त्यानंतर काय विचारलेलं आहे आपल्याला, व्हॉट इज द रेट ऑफ GST. रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST काय असतं, GSTच्या हाफ असतं. म्हणजेच हे दोन्ही मिळून रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST जर आपण ॲड केलं तर काय मिळेल आपल्याला, GST मिळेल. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST इज इक्वल्स टू रेट ऑफ GST. मग रेट ऑफ CGST किती आहे 9% प्लस रेट ऑफ SGST किती आहे 9.
9%. मग 9% प्लस 9%, 9 प्लस 9 किती येईल 18. म्हणजेच आपल्याला रेट ऑफ GST किती मिळाला 18%. देअरफॉर रेट ऑफ GST इज इक्वल्स टू 18%. याला देऊ आपण नंबर 1 आणि याला देऊ आपण नंबर 2. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं.